शेवऱ्याची पालखी आज आली आपल्या इकडे। अशी असते, शेवऱ्याची काठीच म्हणतो आपण। जय वर्धन भवनाय जोलाय दनका वागजा भरी खबरदार। शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता कोकणामध्ये शिमगोत्सव चालू झाला आहे। आता पुढचे 10 ते 15 दिवस सगळीकडे भक्तिमय आणि चैतन्याचं वातावरण असणार आहे। पूर्ण गावं आहेत, ती गावं सगळी भरलेली दिसत आहेत। चाकरमणी आली आहेत, काही यायचे अजून बाकी आहेत। तर कोकणातला शिमगोत्सव म्हणजे खूप फेमस आहे। सगळे मुंबईकरी जे आहेत ते झाडून कोकणामध्ये येतातच येतात। त्याचं कारण पण तसंच असतं, कारण आपण वर्षभर ज्या देवळामध्ये देवाच्या दर्शनासाठी जातो तोच देव शिमग्यामध्ये आमच्या इकडे कोकणामध्ये भक्तांच्या घरी येतो। घरी दर्शन देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी येतो। त्यामुळे गावातली प्रत्येक घरं उघडी असतात, प्रत्येक जण झाडून आपल्या देवाच्या दर्शनासाठी गावी येतो। आणि गावी शिमग्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आकर्षण असतं, ते म्हणजे पालखी महोत्सव असतो। प्रत्येक गावांमध्ये पालख्यांच्या मिरवणुका असतात। तर तसंच आमच्या इकडे काल शिमग्यामध्ये जी शेवऱ्याची पालखी आहे ती आली होती। तर आम्ही शेवऱ्याची काठी म्हणतो, ती दरवर्षी आमच्याकडे येते। तर ह्यावेळेला मी इकडे होतो तर तिचा ब्लॉग करायला भेटलं आपल्याला। तर हा जो पूर्णपणे व्हिडिओ असणार आहे तो शेवऱ्याची जी पालखी आहे त्याच्याबद्दल असेल। आणि त्या पालखीचं एक सांगायचं महत्त्वाचं झालं ना, तर ती नवसाला पावणारी देवी आहे, वरदान माता आहे, नवसाला पावणारी देवी आहे। ह्या दापोली आणि मंडणगड ह्या पंचक्रोशीमध्ये खूप फेमस अशी आहे। तर तिच्याबद्दल पण तुम्हाला माहिती कळेल। आणि त्यांचं जे मनसणं आहे, ते जे मनसतात, गारणं घालतात देवीला, ते पण तुम्हाला ऐकण्यासारखं आहे। तर अशा ह्या आमच्या कोकणातल्या परंपरा आहेत। आणि असं प्रत्येक गावाच्या पालख्यांच्या मिरवणुका असतात, प्रत्येक गावांमध्ये खेळी जातात। तर हा पूर्णपणे व्हिडिओ त्याचाच असेल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। शेवऱ्याची पालखी आली। सगळे इकडे शेवऱ्याची पालखी आज आली आपल्या इकडे। बघा अशी असते, शेवऱ्याची काठीच म्हणतो आम्ही।
ही बघा अशी एवढी अशी शेवऱ्याची काठी आहे, वरदान देवी म्हणतात त्याची आहे. आणि इकडे सगळे आपल्या ज्या वाडीतील महिला आहेत त्यांचं ओटी भरण्याचं काम चालू आहे. आणि इकडे सगळे हे शेवरे गावातील सगळे खेळी आहेत. आज आपल्या इकडे शेवरे गावातील पालखी आली तर, आणि बाकीचे सगळे खेळी पण आहेत शेवरे गावातील. तर आपल्याबरोबर शेवरे गावाचे खेळी आहेत, तर त्या बाबांना आपण विचारूया शेवरे गावातली जी पालखी आहे त्या पालखीची महती काय आहे. बाबा नमस्कार, काय सांगाल तुमच्या पालखीबद्दल महती? पालखी शिमगा जे फाग म्हणतो आपण, ते फाग चालू होण्याच्या दुसऱ्या दिवशी जो फागाचा दुसरा दिवस असतो त्या दिवशी आमची काठी बाहेर पडते. ओके. आणि ती जवळजवळ 8 दिवस किंवा ते 7 दिवस त्यानुसार जेवढे दिवस मिळतात त्यामुळे थांबते. आता आम्ही 5 तारखेला गावातून बाहेर आलेलो आहोत. ओके. नायनेपासून सुरुवात केली आणि या ठिकाणी जवळपास आतापर्यंत आम्ही 70 गाव घेऊन फिरून या ठिकाणी आलो आहोत. आणि 11 तारखेला पुन्हा आमच्या गावी त्याचं आगमन होणार आहे. तो आगमन सोहळा फार उत्सव असा जो बघण्यासारखा असतो. त्या ठिकाणी देवीला 2 हातात घेऊन नाचवलं जातं. असा फार मोठा उत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. आणि विशेष म्हणजे सांगायचं, या ठिकाणी हे देवीचे मंदिर जे आहे ते राहटीमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी पांडवकालीन 5 मंदिर आहे. आणि तो उत्सव त्या ठिकाणी न करता गावामध्ये पूर्ण उत्सव होतो. आणि शेवटच्या होमाच्या दिवशी म्हणजे 13 तारखेला तिकडं देवळाजवळ जाईल, तिकडे होमपेठावर जाईल आणि दुसऱ्या दिवशी साना होती. आणि त्यानंतर आमचा जो शिमगा उत्सव असतो तो आमचा समाप्त होतो. परंतु या ठिकाणी ज्या आपलं आसपास बघतो आपण पालख्या फिरतात त्यांचा साना झाल्यानंतर शिमगा उत्सव सुरू होतो. तसा आमच्याकडे नाही, तर साना आपल्या झाल्या की शिमगा उत्सव समाप्त होतो. आमच्या इकडे पण आहे. आमच्याकडे साना झाले की 3 दिवसानंतर पालखी वाड्यामध्ये फिरतात, घरोघरी फिरते. हो, पण आमच्या आता घरोघरी म्हणजे आम्ही काय करतो, काठी असल्या कारणाने घरोघर जाऊ शकत नाही. बरोबर. म्हणून एका ठिकाणी एक स्थान पकडतो, जे कोण प्रमुख आहेत गावातले त्या गावामध्ये एका ठिकाणी बसून त्या ठिकाणी सर्व आरत्या त्यांच्या घेतल्या जातात. आणि प्रत्येकाचा नवस जो आहे तो त्या ठिकाणी नवसाला पावणारे देव म्हणून ते प्रसिद्ध आहे. हो, नवसाला पावणारे देवी म्हणून प्रसिद्ध आहे. शेवरेकर, काही लोक शेवरेकर म्हणतात, काही शेवरकाठी म्हणतात, असे विविध नावं माऊलीला दिले आहेत. म्हणजे मला तर वाटतं ही आपल्या दापोली आणि मंडणगड ह्या पंचक्रोशीमध्ये खूप फेमस असं आहे, प्रसिद्ध असं देवस्थान आपलं हरिहरेश्वर आहे. हो. आणि त्यानंतर दुसरं देवस्थान आपल्याकडे हे वरदान मातेचं असतं. हो. एवढं म्हणजे महत्व या ठिकाणी आहे. ओके. असे किती खेळी येतात तरी पण बरोबर? साधारणपणे आम्ही निघताना 25 जण होतो. हो. आणि आता जवळजवळ 42 लोक जमा झालो आम्ही या ठिकाणी. ओके. म्हणजे असे एक वाढीला गेल्यानंतर ते संख्या 50च्या घरात जाईल. हो, ते तर आहेच. खूप छान माहिती दिली बाबांनी. तर अशा आपल्या प्रत्येक गावाच्या प्रथा आहेत, परंपरा आहेत आणि सगळे जागृत देवस्थान आहेत. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये आमचा जो पारंपरिक शिमगोत्सव आहे तो साजरा केला जातो. धन्यवाद बाबा. धन्यवाद बाबा. तिकडे आपल्या सगळ्या वाडीतील महिला आहेत, त्यांचं ओटी भरण्याचं काम चालू आहे. आता ओट्या सगळ्यांच्या भरून झाल्यात आणि आता मनसायचं काम चालू आहे. जय वरदान म्हणायचं ओलाय जनका वागजा घरी खबरदार.
दणका वागजा बरी खबरदार वर्धाना पार्टेंचं कंसारी सरदार लमानू गुरु तापाण्या बरकती लसल्या तमारा वक्सादर विरावा वर्धाना गवंता विलायसी गणपत गिरवा घ्यावा गाडी घेऊन आले त्या गाडीमध्ये ही ती पालखी आणलेली आहे. चल पाया पुढे. या हातात नाहीये. चला चला.